काहीच होत नाही, कारण ती दगड असती, कारण तिला प्रपंचाची ओढ असती. अविद्येमध्ये त्याची शेंडी न शेंडी बुडलेली असती, म्हणून ती कर्मा तिकडं तिकडं फिरत असती. तिला हरीचा संबंध नसतो, तिला जीवनाचा स्वारस्य नसतं, कल्याणाचा मार्ग नसतो, मोक्षाचा स्वानंद नसतो, म्हणून ती नाना रूपानं कुठेही फिरती, अज्ञानातच राहती, देहालाच पाहती, जडालाच माझं म्हणती, शेवटी प्राणाला नरकात नेती. ती अविद्या तिच्या पाठीशी राहती, तिची पाठ राखील होती, तिची पाठ राखील होती, तिचं नाव अविद्या. आणि आम्हाला संत देतात ते ब्रह्मविद्या हृदयात असती, ती ब्रह्मविद्या भगवंताला हुडकून काढते. बुद्धी तिला स्पर्श करते हरीला, न देहाला. स्पर्श देहाचा नाही तो संत, अज्ञानाचा अंत, आणि तोच खरा भगवंत. ज्यानं अज्ञानाचा अंत गेला, संताचा संग झाला, ईश्वराचा स्पर्श भोगला, वृत्तीचा निराश केला, स्वचा आनंद झाला, महात्मा म्हणते त्या अंतःकरणाला. साष्टांग दंडवत माऊली. हरी माझे गुरु छप्पर फाडके द्यायले, आता माझ्या साधकाचा उद्धार होणारच आहे. माझा शब्द न शब्द त्यांच्या हृदयात जाणारच आहे, त्यांची बुद्धी ब्रह्म होणारच आहे, वेद त्याला जवळ घेणारच आहे, त्यांचा आनंद ते भोगणारच आहे, माझे साधक सिद्ध होणारच आहे. हा प्रसाद त्यांच्यासाठी आहे, हे श्रवण त्यांच्या मुक्तीसाठी आहे, ही भक्ती हरीच्या प्राप्तीसाठी आहे, हा ग्रंथ बुद्धीला ब्रह्म करण्यासाठी. अष्टांग किती छान आशीर्वाद आहे. श्रवण आई वडिलाचे कष्ट मुलाला असतात, संताचा बोध साधकाला असतो, संसारिकाचं पाप त्यांच्या जन्म मृत्यूला वेळखा घालीत असत. त्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जे छळ करतात, जे संसारात रमतात, जे विचार भोगतात, ज्या विद्येत मरतात, त्यांना साधू कधी तारत नाहीत. नाही, बुद्धीमध्ये मेळ असेल, पिशाचा खेळ असेल, संसार पटाचा जर तिथं समोर मांडलेला डाव असेल, तर तो फसला, तो जीवात्मा कुजला. आमचा साधक ज्ञानात भिजला, मोक्ष त्याच्या हृदयात गुरुनं दिला. हरिभक्ती म्हणते त्याला, वेदाचा मार्ग आहे. साधू बोध झाला, अनुरुणी आठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे, झाली जैसे. माऊलीचा शब्द न शब्द कोरावा, माऊलीचा हरिपाठ तसाच सुंदर, माऊलीचा बोध तसाच सुंदर, माऊलीची ज्ञानेश्वरी तशीच भयानक, त्यांचा हरिपाठ तसाच, 62 तशीच, अमृतानुभव तसाच, माऊली तशीच, त्यांची पालखी तशीच, त्यांचा हालणारा कळस तसाच, त्यांचा बोलणारा वेद तसाच, त्यांचा मोक्ष तसाच तसाच तसाच. सांगा कोणतं मंदिर हालतंय, सांगा कोणत्या समाधीत माऊली बसतात, सांगा कोणत्या यात्रेला 10 लोक नाचतात, सांगा. कुठंच नाही, कुठंच
बेधुंद नसतात. माऊलीचा कळत हलतो लाख लाख लाख, तरी पापी लोक ज्ञानाकडे येत नाही. ज्या समाधीत संजीवन माऊली बसतात, शब्दातून ओवी प्रगट करतात, गीतेचा भंडारा उधळतात, 4 वेदाला हृदयात खोलवतात, साधकाला सिद्ध करतात, बुद्धीला ब्रह्म करतात, हृदयाचं वृंदावन करतात, तिथं कृष्णाला बोलवतात. युपी कोण आहे बघा, हृदयाचं वृंदावन करतात माऊली. त्या वृंदावनीमध्ये बासरी वाजते सोहम, तिथं कृष्ण डोलतो, राग हालती, तिथे येऊन बसती होती. अरे हो, हृदयाचं वृंदावन म्हणजे ज्ञानेश्वरी, चित्ताचं चैतन्य म्हणजे ज्ञानेश्वरी, गुरुचा बोध म्हणजे ज्ञानेश्वरी, हृदयाचा वेद म्हणजे ज्ञानेश्वरी, गुरुचा संग ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानाचा अमृत म्हणजे ज्ञानेश्वरी, मोक्षाचा रंग म्हणजे ज्ञानेश्वरी, स्वानंद म्हणजे ज्ञानेश्वरी, आमचा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी, परमानंद म्हणजे ज्ञानेश्वरी, सुखाचा गुलाल म्हणजे ज्ञानेश्वरी, मृदंगाचा नाद म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि विण्याचा स्वर म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानबा तुकाराम म्हणजे ज्ञानेश्वरी, विटीवरचा हरी म्हणजे ज्ञानेश्वरी. हरिओम. धन्य माऊली, धन्यवाद, धन्य. साष्टांग दंडवत गुरु माऊली, दंडवत माई, कोटी कोटी प्रणाम. बापरे. विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णी येली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, चालविली जड विंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. पुऱ्या 10 लोकाच्या मुखात माऊली 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 माऊली, पोलीस म्हणतात माऊली, रस्ता म्हणतो माऊली, हवा म्हणते माऊली, मृदंग म्हणते माऊली, टाळ म्हणतो माऊली, हृदयाचा श्वास म्हणतो माऊली. हो माऊली, अगदी खरं माऊली, साष्टांग दंडवत. माऊली, ती माऊली आमच्या हृदयाच्या कप्प्यात आहे, ती माऊली आमच्या वृत्तीच्या सोबत आहे, ती माऊली आमच्या बुद्धीच्या आत आहे, ती माऊली आमच्या क्षणाक्षणात आहे, ती माऊली आमच्या जगाच्या कणात आहे, आणि साधकाच्या मनात आहे, ती माऊली बोधात आहे, ती माऊली ओवीत आहे, ती माऊली शब्दात आहे, ती माऊली वेदात आहे, ती माऊली गीतेत आहे, ती माऊली श्रवणात आहे, ती माऊली बोधात आहे, ती माऊली मुक्तीच्या द्वारात आहे. साष्टांग दंडवत माऊली, राम राम माई, साष्टांग दंडवत माय, अनंत कोटी प्रणाम माते चरणी. का बरं विठोबा संताची वाट बघतो? का बरं 10 लोक लाख नाचतात? का बरं फुगड्या जिंगणा करतात? रस्त्या रस्त्याला माऊलीचा शब्द सोडून पुढे जातात, धन धरणी पावन करतात, भक्त डुलतात आणि माऊली बोलतात. पांडुरंग पाहतो आणि मृदंगाची थाप
त्या हवेमध्ये विठ्ठलाचं नाव सोडून देती. ही आमची वारी आमच्या साधकाची रोज होती. 15 दिवस नाही, रोज नित्य आमची वारी आहे. हो माऊली अगदी हरिओम. खरं आहे. हे रोजच आहे. रोजची वारी सत्य. साष्टांग महाराज म्हणायचे, अज्ञानावर वार करणारा वारकरी, भक्तीमध्ये झुलणारा वारकरी, भक्तीचा गुलाल उधळणारा वारकरी, पांडुरंगाला पाहणारा वारकरी, हृदयात पांडुरंगाला प्रगट करणारा वारकरी. जेव्हा अज्ञानाचा वार होतो बोधानं, तर तो वारकरी हरीला सोबत पाहतो. जो भक्तीमध्ये विरुद्ध होतो तो विटेवर पाहतो. जो नामात रंगतो त्याच्या हृदयात तो येतो. माझा हरी सगळ्यांना भेट देतो, सगळ्यांना भेट देतो. पण हरीचं प्रेम पाहिजे, हरीचा बोध पाहिजे, हरीचं सामर्थ्य पाहिजे, हरीची ओळख पाहिजे, हरीशी ऐक्य पाहिजे. झालं कल्याण, झालं मिलन, आतीला मिलन, झाले दर्शन, आतीला मिलन, झाले दर्शन. हरी दिसे नैना, हरी दिसे नैना, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग मुरलीधरा पाहूया, मुरलीधरा पाहूया. सखे म्हणजे बुद्धी, पाहणं म्हणजे जाणणं, आणि हृदय म्हणजे आतील, आत म्हणजे आत्मा, त्याची भेट म्हणजे परमात्मा, त्याचं ऐक्य म्हणजे महावाक्य, त्याचा बोध म्हणजे वेद, त्याचं कळणं म्हणजे वृत्ती, त्याचा आणि देहाचा बाध म्हणजे मुक्ती. साष्टांग दंडवत माऊली, खूप सुंदर. मी पंचकरण काढलं होतं आणि संध्याकाळचा विषय तुम्हाला सांगणार होते. मला दिवेला उशीर झाला, 5 मिनिटं गेली. पण हाच, पण हा बाळ कधी काळ होईल माहित नाही. म्हणून संसारात चिटकायचं नाही, अज्ञानात भटकायचं नाही, देहाकडे सटकायचं नाही, अविद्येत जगायचं नाही, जगाला बघायचं नाही आणि सतसंगाला टाकायचं नाही, बोधाला सोडायचं नाही, वेदाला धरून राहायचं, महावाक्याला तपासून पाहायचं, हृदयामध्ये हरीला भेटायचं, जीवन मुक्त बनायचं, ज्ञानातच रंगायचं, संसारात नाही. देहाला बघायचं नाही, हरीला बघायचं, जगाला बघायचं नाही, परमात्म्यापाशी थांबायचं. हे आता शिकायचं. हो माऊली. धन्य माय, धन्य माते. आपल्याला जिंकायचे काळाला, काळाला थरथर कापलं पाहिजे. तो वापस गेला पाहिजे. त्यानं म्हणलं पाहिजे हे गिरायक नाही, त्याचा प्राण राहिलाच नाही, कशाला नेऊ बाहेर, पुढीतून काय काढू. त्याचा जीवच राहिला नाही, तो शिव बनला, तर त्याच्यापासलं काय नेऊ. काळ गुलाम करी सलाम, काळ गुलाम करी सलाम, सलाम करून जातो. कारण त्याच्यामध्ये न्यायला काहीच नसतं, कारण जीव भाव संपलेला असतो, प्राण प्रणव असतो, कारण तो भगवंत बनलेला असतो. भगवंताला शिवाला यमाचा काळाचा अधिकार नसतो. हे ज्ञानाचा रस्ता असतो. साष्टांग दंडवत माऊली, अति सुंदर माऊली. साधकाचा माय बाप, दरुषणे हारे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञान वामना, सर्वाभूते
होते सुख रूप ज्ञान माधव साधकाचा माय बाप. आता कोणत्या माय बापाला भीक मागायची नाही, कुणाच्या पोटी जन्माला यायचं नाही, विषयाकडे धावायचं नाही, देहाचा संबंध करायचा नाही, वृत्तीला रामावून अलग ठेवायचं नाही. हा मार्ग ज्ञानाचा आहे, हा बोध वेदाचा आहे, हा सुख स्वतःच आहे आणि स्वतःला आहे. ससंवेद्या आत्मरूपा. साष्टांग दंडवत माऊली. संवेद्य आत्मरूपा. किती छान. बेटा तुमचा वेळ घेतला, पाणी ऐकत नाही माझं, माझ्या हातात नाही बेटा. काय बोलणारे मला माहित नाही होती, आत्मज्ञानानं होती. काय दिवसाची सुरुवात मंगलमय. कसली पूजन, कसलं फूल आणि कसला बेल. सगळं समर्पित झालं, वृत्ती समर्पित झाली. 3 वृत्त्या बेल. हो माऊली, अगदी किती सुंदर सांगितलं. रूपक किती छान केलं माऊली. त्रिगुणम त्रिगुणाकार एक बेल पत्र शिवार्पण. शिवा तुला बेल व्हायला आता मन व्हायचे 3 गुणाचं. ते मन सांभाळ रे, त्याच्यातले गुण भस्म कर. शिवा तू प्रगट हो ना. तू आवरणाखाली झाकलेला आहेस, माझ्या सोबत आहेस. वृत्तीला जाता येत नाही, ती कासावीस व्हायली, तुझ्या सोबत आली, तुझ्यापर्यंत थांबली. पण अविद्येच आवरण फोडता आलं नाही. बुद्धीनं तिला आत नेलं, बोधानं वृत्तीला आत नेलं, पण आवरणापाशी थांबली. आणि संतान बोधाची शक्ती दिली. ती अविद्या मेली, तो प्रगट झाला. लवकर प्रगट हो. देह पडायच्या आधी तुझं स्पंदन मला ऐकू दे. वृत्ती तुझ्यामध्ये समर्पित होऊ दे. जगताचा वाद होऊ दे, अविद्येचा ऱ्हास होऊ दे. तुझ्या जवळ मन येऊ दे, तुझा माझा अभेद होऊ दे. चिवडाया एवढंच होऊ दे. हाच माझा अभिषेक, हेच माझं रुद्र, हेच माझं तुझं ध्यान, हेच तुझं नाम, हेच तुझं ध्यान, हीच तुझी ओळख, हीच तुझी पूजा, हीच तुझं पाणी घालणं, हे सगळं तुझं तुला जाणणं, तुझं मिलन करणं, वृत्तीने तुझ्यात प्रवेश करणं, हेच रुद्राभिषेक. 3रा डोळा तुलाच आहे, तो ज्ञानाचा आहे. न डोळा कृष्णाला न रामाला, फक्त तुला दिला, कारण तुझ्यापासून ब्रह्मविद्या फुलली. साष्टांग दंडवत माऊली, अगदी खरं. साष्टांग दंडवत माऊली. शंकरी विद्या शंकरापासून आहे. हो माऊली. हा नाही का शिवाचं वर्णन सुंदर. शिव हे रुद्र आहे. कारण त्याला 3रा डोळा आहे, तो ज्ञानाचा आहे. तो उघडला की तो पृथ्वी भस्म करतो, काल अकाल होतो, जगत संपून जात. प्रलयामध्ये तो जगत संपवतो, परंतु अज्ञानाचा निराश करताना जगतभाव संपतो. तो प्रलय अज्ञानाचा आणि हा प्रलय जगताचा. 2 प्रलय. हो माऊली. खूप सुंदर माऊली. खरंच आहे. अज्ञानाचा प्रलय केला. प्रलय बापरे. हा 3रा डोळा कधी कळलाच नाही ताई, आजच कळाला. तो त्याचा रुद्र अवतार असतो, तांडव नृत्य असतो त्याचा अवतार. भोळा आहे तो. जीव भोळा भंडारी, साधू भोळा भंडारी. तो काही पण देतो, कारण
त्याच्या बाजूला कोण आहे सांगू? ऐका ऐका, शिवासोबत शक्ती. कुबेर आहे. त्याचा वेळ व्यंकटरमणा फेडतो. हो माऊली. ज्यांचा आराध्य कुबेर आहे त्यांना डरणे का नाही? इकडं शिव सौख्य देतो, मोक्ष देतो, वैराग्य देतो. पण वैराग्य शिवाला शोभतंय, कारण तो स्मशानात थांबतो. आहे की नाही? हो माऊली. हो माऊली. आपला अभ्यास कमी पडतो, भक्ती कमी होती, चिंतन कमी पडत, संसार उड्या मारतो आणि भेट तांडव करतो. म्हणून आपण जन्मतो आणि मरतो, जातो स्मशानात, पुन्हा येतो. घंटा पण कस तरी वाटतं, पुन्हा मास तयार होतो. स्मशान वैराग्य म्हणतात. अंगावर पाणी पडले की वैराग्य धुवून जात, म्हणून आंघोळ करा म्हणतात. बापरे. अष्टांग दंडवत माऊली. ज्या बॉडी शिव नाही ते शव, ज्याला शिव कळाला नाही तो स्वतः जिवंत असून शव. शिव शव, शिव शव. बघ कोणा शवाला हात लावला की विटा आणि शिवाला ओळखलं की पवित्र. न विटा. हो माऊली, किती सुंदर सांगताय. हे शिव कधी होत? त्याला शिव जातो प्राण रूपाने ज्योत, आत्मज्योत आहे, ती निघाली बाहेर. झाली. आता सांगायचं होतं मला कालच, पण मी थांबले, मला बोलू वाटलं नाही का. त्यांच्या घरात पण म्हणले बोला इथं 5 अक्षर, पण समोर त्याचा अधिकार तरी असतो का ऐकायचा? ज्ञान कुठले भामटे सामटे गोमटे दामटे घेऊन बसतले, तरी आहे का अधिकार ऐकायचा? कुठं मी काय बोलू का? लय छान सांगितलं असतं मी, कसा जीवात्मा कुठेतून गेला, कसा आधार राहिला. अधिकार तरी असतो का ऐकणाऱ्या लोकांचा? परत असू दे, अधिकार असेल बी, आपण नाही म्हणू शकत नाही, पण अवस्था पण नसते तिची, ते वातावरण पण नसतं, बोलावं लागतं तिथं. मान्य आहे मला, पण वाणी पण बोलत नव्हते, हृदय पण ऐकत नव्हतं. बोलायला आमची काय नाही होती ती, आमच्या कुणाचं लेकरू होतं, मान्य आहे मला, पण वाणी बोलू शकलीच. ते बोलला तर त्यांची पाठ किती छान झाला असती, त्यांची बोल. गुरु खूप हरी कृपा, अति अंतकरण कृपा, ग्रंथ कृपा, सगळे एकत्र आले. काय बघायचं, एका बाईला 4 पोरं, 4 पोरं पैशाचा पाऊस टाकतात, माझ्या शब्दावर नसतात, त्या मायला सुखाची काय कमी आहे? हो ना माऊली. सांगा. हो. जसं 4 मुलांच्या अंकित आहे, तसं 4 वत्त्या साधूच्या अंकी आहेत. मुलं गेले खड्ड्यात, प्रत्येक घरात. मुलाचा संबंध किती एका जन्मात, पण तेच अंतःकरण आणायचे जन्मात. कळालं का नाही? अजून बी एका जन्मातला देह, एका जन्मातला संसार, एका जन्मातले लेकरं बाळ, क्षणिक संबंध आहे. आणि मिथ्या, ते खोट आहे, ते भ्रम आहे, ते फक्त वासनात्मक आहे, ते फक्त भ्रमात्मक आहे, ते फक्त दुःखदायक आहे. म्हणून त्याला बुद्धीतून डिलीट करायचं. हो माऊली.
मोक्ष आहे, तर जीवाला कल्याण आहे. एका जन्माचा संबंध, नाना जन्मात नाना लेकर, नाना नवरे, नाना पोरं, नाना ढोर, नाना गुरु, नाना घर. कोणता देह करा, कोणचे ढोर खरे, कोणचे पोरं बरे. चित्त ठेवायचं नाही, देहाला संबंध करायचा नाही, आणि एका जन्मामध्ये अज्ञान टाकल्याशिवाय जगायचं नाही. बुद्धीला बाधित करायचं, बोधाला आत भरायचं, वेदाला नमन करायचं, संताचा संग करायचा, वेदाचं अंग धरायचं, स्वरूपाला प्रगट करायचं आणि ईश्वराचं ऐक्य करायचं. त्याला साधू म्हणायचं, साधू, नाहीतर बोंधू. साष्टांग दंडवत माऊली. कोणचा देह खरा? तुझा देह का? नाही. नाही. तुझ्या हातात आहे का मन? नाही. मन तुझं ऐकते का? नाही. प्रपंच तुला कोणी ओळखते का? नाही. मग का मरती त्या संसारात? का दुःख करती? हृदयाचा हा आकार का होतो? कारण तुम्ही तुमचा घात करून घेतात. हे माझं, हे माझं, हे माझं. पापाचं ओझ. अगदी माऊली. पटाल नाहीतर न पाठवू द्या. पण वाणी वेदवाणी आहे. कळत नसल तर मरा. आम्हाला देणं घेणं नाही. आमचा हरी बोलतो आतून, विगत पाठ केलेलं नाही. आम्हाला जाग करण्यासाठी हरी येतो आमच्यापाशी. यावंच लागतं. हा श्रवण आहे, हा वेद आहे, हा बोध आहे, हे अध्यात्म आहे. हे जीवाला भगवंताकडे येण्याचा काल आहे, महाकाल आहे. म्हणून ह्या श्रवणाचा काल तुमच्या आयुष्यातून वजा केला असतो. तिथं तुमचा काल मोजलेला नसतो. जेवढा जेवढा पाठातला आयुष्य आहे तेवढं तेवढं कालातून वजा होते. तरी बायकाची रजा असती. कुणीकडे नसते. सांगितलंय भगवंतानं, ज्यांना ज्यांना माझा आत्मचिंतनाचा वेळ घालवला त्याला काळ शिव देत नाही मी. त्याच्यापाशी काळ येतच नाही, त्याची गिनती काळात होतच नाही. म्हणून श्रवणासाठी मला मी बोलले का 2 टाइमचा पाठ झालाय माझ्या माऊल्यामुळं. आता 3रा पण करणार आहे. मग त्याचा टाइम फक्त पाठ आहे. दुपारी मला अजून त्यांचं घर पडायले, त्याच परेशानीत. माझ्या माऊलीची ओवी एवढी महान आहे, संसार किती घाण आहे. तिथं तोंड घालायचं, त्याला माझं म्हणायचं, त्याच्या सोबत जगायचं, त्याला भेट मागायची सुखाची. अरे लाटमार, सुख देणारे ज्ञानेश्वरी आहे, सुख देणारा परमात्मा आहे, सुख प्रगट करणारे संत आहेत. सुखाची भेट तो वेदांत आहे. सुखाची भेट तो वेदांत प्रगट करणारे संत. सुखाची अपेक्षा करणं कलियुग आहे. अन्य व्यक्तीकडून सुख देणार मला ते मेल्यावर पण नाही, मेल्यावर पण नाही. इथं काहीच लागत नाही. पैसा नाही, बाहेर जायचं. हे समीकरण कधीच जुळत नाही. परमार्थाने सुख कधी संपत नाही. संसाराने सुख समीकरण चुकलं, परमार्थाने सुख भगवंत प्रगटला. म्हणून गीता सोडू नका, ज्ञानेश्वरीला जाणल्याशिवाय राहू नका, अध्यात्मात बुद्धीने प्रवेश केल्याशिवाय थांबू नका, मी कोण कळल्याशिवाय जगू नका. मी कोण कळावं, मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर मी कोण आहे करावा विचार. मी देह, मी छाया नाही, न तू देह न तू छाया, एक माया. हो माऊली. म्हणून तू म्हणून द्रष्टा खरं नाही, पाहणारा द्रष्टा विकारी नाही.
दृष्टाला सांगतो तो द्रष्टा आहे, तू नाही. तू म्हणते मी बघितलं, मी जेव्हा दर्शन घेतलं, चिपडे बस खाली. माकडे कुठलं नाचत अरे अज्ञानाचा आविष्कार, पाप पुण्याचा भडीमार. काय दुसऱ्यांच्यापाशी पाप पुण्य, तो मी, अहंकार, घमंड. अरे राम, एवढा माच तिथं अज्ञान जिवंत असत. कारण अहंकार जिवंत ठेवणारी वृत्ती अज्ञानयुक्त असते आणि बोधाला जपणारी वृत्ती भगवंताची जवळ जात असते. वृत्ती भगवंतालाच बसती, वृत्ती बोधातच भिजती आणि वृत्ती सर्वनाकच नाचती, ती खरी भक्ती होती. इथं अहंकार, मिनटा अहंकार, त्याला तुच्छ, त्याला असं, त्याला तसं. अरे राम, जिथं भेद आहे, जिथं क्रोध आहे, जिथं छळ आहे, जिथं संसार आहे, जिथं व्यवहार आहे, तिथं जन्म मृत्यूची धार आहे. किती छान माऊली, साष्टांग दंडवत. जन्माने मृत्यूला टाकायचंय, हरीला ओळखायचंय, वेदाचं सुख घ्यायचंय, परमात्म्याला पाहायचंय, जीवन मुक्त व्हायचे, हरीच्या रंगात रंगायचे, स्वचा आनंद भोगायचाय, परमानंद प्रगटायचाय, देहाचा बात करायचाय, स्वला जाणायचे, स्वच्छ बनायचे. राम राम. हो माऊली, साष्टांग दंडवत. धन्यवाद. साष्टांग बोली. कुठला परमार्थ करतो? चार पाने उलटेल की परमार्थ नाही. जिथं भक्तीचा सुगंध दरवळला पाहिजे, जिथं वेदाचं अंगण, तिथं हृदयाचं रिंगण, वेदाच्या अंगणात हृदयातला घोडा नाचला पाहिजे, ते रिंगण. काय भारी सांगितलं बाई. बापरे ताई, बापरे. नाना ठिकाणी नाचालेत, भोग भोगालेत, विषयाला मागायलेत, पण एक वृत्ती अशी हरीपाशी चालली आहे, हरीला बघायलीये, हरीला चिटकायलीये, हरीला पकडायलीये. तो हत्तीचा घोडा आहे, तो हरिरूप झालाय. ते हृदयाचं रिंगण आहे, वेदाचं अंगण आहे आणि अभेदाचं चिंतन आहे. तेच आमचं वाकरीचं वंदन आहे, तेच आमच्या विठ्ठलाचं दर्शन. साष्टांग दंडवत माऊली. हेच साष्टांग दंडवत ताई, साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत ताई, आज पावसाचं आहे खाली वारी. ताई. म्हणलं दृष्ट आणि द्रष्टा झालं पाहिजे. तर द्रष्टा याच्यावर थोडे 2 मिनिटं बोलते आणि बंद करते. एक ओळ घेते खालची, मग तुम्हाला सांगते पुढचं. ऐका आता. अर्थात कोणाच्याच नाही, म्हणजे यमराजाची कर्मफलरूप ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो असे होते. यासाठी देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, अहंकार यातून अहम बुद्धी टाकून यासाठी ललाट पत्रिका फाडून चिंध्या करण्यासाठी आणि यमराज त्याला कोणताही कर्मफलाचा भोग देत नाही, त्याला कोणताही देहात पाठवत नाही, त्याला नाना योनी जायला होत नाही, कारण त्याच्या कर्माचा साठा पुण्य आणि पाप हे संपत. तेव्हा ललाट हिशोब संपला काय लिहायचं, पण यमाची ती पत्रिका फाटल्या जाते आणि कर्माचं पाप, कर्माचं पुण्य आणि कर्माचा संबंध कसा जातो, कर्माचा पाप पुण्य बंद कसं होतं, त्याच्याबद्दल आज बोलू का उद्या बोलू? अर्धी घंटा लागतोय, सांगा कोणाची तयारी आहे? त्याचं उगा बायका कुरकुर. यासाठी ललाट पत्रिका, कर्म फलरूप ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो तो यमराज. टाकतो. ऐका, कर्म फलरूप ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो यम. यासाठी काय करावं लागतं?
देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, अहंकार यातून अहम बुद्धी टाकून याच्या इतक्यातून कशात बुद्धी काढायची? देह, मन, बुद्धी, प्राण हे इतक्या इंद्रियातून मन बुद्धी बाहेर काढायची. बघा, बुद्धी अहंकार यातून अहम बुद्धी टाकून त्या ऐका विषय पूर्ण करते. त्या देहेंद्रियाच्या संगतीत असलेली अहम बुद्धी ही टाकून त्या देहेंद्रियाच्या संगतीत असलेली अहम बुद्धी टाकून त्या देहाधिकाचा प्रकाश सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा हो असे जीवाचे ज्ञान संपादन करावे लागते. ते अहम बुद्धी काढायची, टाकून द्यायची. त्या देहाधिकाचा जो प्रकाश आहे, देहाधिकाला प्रकाश म्हणजे काय मला सांगायला वेळ नाही तर मी सांगणार पण नाही. सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता एका मिनिटात सांगता येतं. सका सच्चिदानंद अकर्ता अभोक्ता. आता उद्यापासून करते कोण मला काही किंमत नाही कदर मरू दे. चला ऐका पुढचं. आता त्या ज्ञानाने त्या ऐका तरी सुंदर आहे. सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा हो असे जीवाचे ज्ञान संपादन करावे म्हणजे त्यास ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. या ज्ञाना वाचून जन्म मरण निवृत्त करावयाचे दुसरे कोणते मुख्य साधन नाही. कळालं का? थोडी भाषा कळाली काही? हो माऊली. याचं उत्तर होऊया. हो माऊली. सांगा पल्लेवार एक शब्द खूप सुंदर आहे. पल्लेवार बोला. हो माऊली, खरंच अप्रतिम आहे. मग एक शब्द नुसतं असं वाचलं चला झालं पंचकरण नाही होत. जमते का? नाही नाही माऊली, आम्हाला सवयच तुम्ही अशी लावली की एका शब्दात समजतच पल्लेवार नाही. एक मिनिट बोल. हां बोला ना माऊली, बोला. काय म्हणले ताई? मी म्हटलं एका शब्दात कळलं असं तुम्ही सवय लावली नाही. एवढं मोठं आम्हाला चिंतन सांगता त्याच्यावर तेव्हा आमच्या डोक्यात जातं. ऐका, माझी एक जुनी मैत्रीण भेटली. म्हणजे असं म्हणजे साधक नाही, बुद्धी देह आणि इंद्रिय यातला अहंकार काढून व्यक्ती पुढे आली पाहिजे आणि तू अखंड अभोक्ता झाला पाहिजेस. संसार तुला शिवला नाही पाहिजे. भेद तू टाकलाच पाहिजेस. अभेद तुला प्रगटलाच पाहिजे. जीवनमुक्ती तुझी झालीच पाहिजे. वेद तुझ्या सोबत आलाच पाहिजे. तुझी बुद्धी हरी झालीच पाहिजे. साष्टांग धन्यवाद माऊली. उद्या हो माऊली. उद्या बोलते. आता उद्या मला एक डोली खांद्यावर आहे, त्याला पण फुलानं सजवलंय. पण ही डोली जगतात प्रवेश करते आणि ही डोली जगताला सोडून यमाकडे जाते. ही डोली तिला बोलते तुझ में मुझ में क्या फर्क है, तुझ में मुझ में क्या फर्क है, तेरे ऊपर भी फूल है मेरे ऊपर भी फूल है, तुझे पीछे भी सब लोग हैं, मेरे बारात भी मेरे पीछे सब लोग हैं, तुम्हारे पीछे रोते हैं मेरे पीछे नाचते हैं. तेरी डोली अलग मेरी डोली अलग. मैं संसार में प्रवेश कर रही हूँ, तुम संसार में विदा हो रही हो. दोनों में डोली है, दोनों में ऊपर तू है. एक बॉडी है, एक सक्रिय है, एक निष्क्रिय है. दो डोली है, दो डोली है. बापरे, किती सुंदर सांगितलं माऊली. खूपच छान. मस्त शायरी है. तेरे डोले के पीछे हंसते हुए नाचते हुए गा रहे हैं, पर तेरी दशा ऐसी होने वाली है ये बात भूलने की नहीं है. तू भी ये डोली पे चढ़ने वाला है, ये भूलने का नहीं है. खरंय माऊली. चला बोलू नका कुणीही. ऐका